उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना मोठा धक्का बसलाय। अकाली झालेली दादांची एक्झिट आणि शरद पवारांचं वाढतं वयोमान यामुळे राष्ट्रवादीमध्ये नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झालाय आणि त्यामुळेच की काय दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये पक्ष विलीनीकरणाची चर्चा ही जोरात रंगू लागली आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आलेला असून पक्ष एकत्रीकरणाचा निर्णय हा पवार कुटुंब एकत्र बसून लवकरच घेतील अशी सूत्रांची माहिती आहे। मात्र अंतिम निर्णय हा शरद पवारच घेतील असं समजतंय। पक्ष एकत्रित करण्याच्या आधीच्या चर्चांमध्ये पवार काका पुतण्यासह सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे हे सहभागी झाले होते। मात्र आता अजित पवार नसल्यामुळे पवार कुटुंबीय हे एकत्र बसून हा निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांना काय वाटतंय ते देखील पाहूया। दादांनी त्यांच्या सर्व सहकार्याशी चर्चा करून ठरवलं होतं की 100% आपल्याला दोन्ही पक्षाला एकत्र यायचं आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी पावलं उचलणं चालू केले होते। सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे की अजितदादाची जी शेवटची इच्छा होती की दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत, त्या दृष्टीनं पावलं उचलली गेली पाहिजे असं मला वाटतं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी अशी मी मागील काळातही बोललो होतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे अशी माझी इच्छा आहे। गेलेल्या माणसाचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही त्याग करायचा लागला तरी करण्याची भावना ठेवून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आता एकत्र येणं गरजेचं आहे। अगोदरच विलीनीकरण करण्याच्या बाबतीमध्ये चर्चा करून फायनल झालं होतं। निर्णय काय घ्यायचा तो पवार साहेबांच्या विचारून आपण निर्णय घ्यायचा अशी भूमिका आमची फायनल झाली होती। आता कोणीच राहिलेलं नाही, कारण साहेबांची प्रकृती, साहेबांचं वय हे जर बघितलं तर एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही। अशा पद्धतीनेच आमची एक तयारी राहील। जे काही ठराविक आमदार होते ते बोलताना आम्ही सांगत होतो साहेबांना की आपण एकत्रच दादांच्याच हातात तुम्ही हा विषय करा। पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, सुनेत्राताई असतील, हे नक्कीच त्यांच्या ह्या काही दिवसामध्ये एकत्र बसून जे काही निर्णय करतील त्या निर्णयासोबत आपण एकच, मी तर जसं राजकारण माझं सुरुवात केली पवार कुटुंबाशिवाय मला काही दुसरं काही दिसत नाही। पवार साहेबांची इच्छा आहे म्हणले सगळ्यांनी बरोबर येऊन त्या ठिकाणी काम करायचंय, ते आपल्याला पुढच्या काळामध्ये होईल। म्हणजे राष्ट्रवादी परिवार आहे तो शेवटी एका जागेवर आला तर ताकद ही निश्चितपणानं ही वाढणार आहे आणि दादांचं जे काही स्वप्न होतं या ग्रामीण महाराष्ट्रासाठी काम करण्याचं, ते स्वप्न त्याच्याशिवाय मला वाटत नाही की ते पूर्ण होईल। दरम्यान अजित पवारांच्या निधनामुळे सध्या सर्वात मोठा पेच राहिलाय तो म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार। 23 फेब्रुवारीपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे, तर 6 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प हा मांडला जाणार आहे। अर्थमंत्री अजित पवारांच्या पश्चात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता आहे। या आधीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अर्थ खात्याची जबाबदारी ही फडणवीसांकडे होती, त्यांनीच अर्थसंकल्प मांडला होता। त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प हा अनेक अर्थांनी विशेष असणार आहे। राज्याचा अर्थसंकल्प हा 6 मार्चला मांडला जाणार आहे आणि उपमुख्यमंत्री त्याबरोबरच अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर हा अर्थसंकल्प कोण मांडणार असा प्रश्न होता, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच हा अर्थसंकल्प मांडतील अशी शक्यता आहे। मालाड रेल्वे स्थानकामध्ये आलोक सिंह नावाच्या शिक्षकाच्या झालेल्या धक्कादायक हत्येत वापरण्यात आलेला चिमटा हा लोहमार्ग पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणातला आरोपी ओंकार शिंदेनं पळताना चिमटा ब्रिजवरून फेकून दिला होता। लोहमार्ग पोलिसांनी मालाड रेल्वे स्थानक परिसरामधूनच तो चिमटा हा जप्त केलाय। 24 जानेवारीला पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलमध्ये झालेल्या किरकोळ वादामधून आलोक सिंह यांची हत्या झाली होती। या हत्येमध्ये आरोपी ओंकार शिंदेनं हिरेजडित वस्तू हाताळण्यासाठी वापरण्यात येणारा चिमटा आलोक सिंह यांच्या पोटामध्ये खुपसलेला होता आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता।
प्राध्यापक आलोक कुमार सिंह यांच्यावरती ज्यावेळी हल्ला झाला त्या घटनेच्या वेळी रेल्वे डब्यातील प्रवाशांनी पुढे येऊन जबाब नोंदवला असं आवाहन रेल्वे पोलिसांनी केलंय. मालाड रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूला घटनेतील शस्त्र जप्त करण्यात आलेले असून आरोपीच्या घरामधून त्याचे कपडे देखील हस्तगत करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज देखील मिळवण्यात आल्याची माहिती आहे. हे पुरावे न्यायालयामध्ये गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसे असल्याचा पोलिसांनी दावा केलाय. नांदेडच्या अर्धापूरचे तहसीलदार रेणुका दास देवणीकरांच्या गाडीचा अपघात. वनविभागाच्या कार्यालयासमोर ट्रॅक्टर आणि गाडीचा अपघात झाला. ट्रॅक्टरचा टायर फुटल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. तर अपघातामध्ये तहसीलदार यांच्यासह चालक आणि शिपाई हे जखमी झालेत. तहसीलदार रेणुका दास देवणीकर यांच्यावरती अर्धापूर येथील रुग्णालयामध्ये तर एकावरती नांदेड इथल्या रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावरती ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान सकाळी 10:40 पासून ते दुपारी 3:40 ब्लॉक असेल. त्यामुळे सीएसएमटी वरून सुटणाऱ्या जलद लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान धीम्या मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. तर हार्बर मार्गावरती कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 ब्लॉक असेल. त्यामुळे सीएसएमटी ते वाशी, बेलापूर आणि पनवेल दरम्यानच्या फेऱ्या या बंद राहणार आहेत. परंतु सीएसएमटी कुर्ला आणि पनवेल वाशी दरम्यान विशेष उपनगरीय लोकल सेवा या चालवण्यात येतील. पश्चिम रेल्वे मार्गावरती चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.